प्रार्थनेसाठी आलेला होता। खरं तर राज्यामध्ये विविध प्रश्न आहेत, काय आपण आजच्या दिवशी प्रार्थना केली? बघा, मी जेव्हा जेव्हा श्रीरामाचं दर्शन घेतलं ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जास्त घेतलेलं आहे। अयोध्येनंतर काळाराम मंदिर हे माझ्यासाठी कायम श्रद्धेची जागा आहे। रामनवमीला देशभरामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्सव साजरे होतात, पण हे जे मंदिर आहे काळाराम मंदिर, याचा या देशातल्या सामाजिक संघर्ष आणि चळवळीशी फार मोठं योगदान आणि संबंध आहे। खरं म्हणजे जशी पूजा होते आषाढ एकादशी, तशी इथे रामनवमीला शासकीय पूजा व्हावी या मताचा मी आहे। इथे शासकीय पूजा व्हायला पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिजे, कारण हे फक्त धार्मिक स्थान नाही तर महाराष्ट्राचं एक देशाचं एक सामाजिक चळवळीचं मोठं केंद्र होतं। हे मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे ते, पण माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात, पण गेल्या 20-25 वर्षांपासून ते काळाराम मंदिरात का आले नाहीत हा माझ्यापुढे कायम प्रश्न आहे। हा बहुजनांचा देव आहे म्हणून आले नाहीत की त्यांच्या मनामध्ये काय काळारामची का आडी माहीत नाही, असं असू नये। पण इथे पांडुरंगाच्या पूजेप्रमाणे शासकीय पूजा व्हावी असं हे देवस्थान आहे। डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी असे महान लोकांनी इथे संघर्ष केला आहे बहुजनांसाठी, म्हणून काळाराम जो आहे हा सगळ्यात प्रिय आहे। एकच काळाराम आम्हाला यासाठी प्रिय आहे, याचे दरवाजे त्या मंदिराचे काही लोकांनी बंद केले होते, ते आंबेडकरांसारख्या नेत्यानं, साने गुरुजींसारख्या नेत्यानं उघडायला लावले, आणि म्हणून इथे महाराष्ट्राचं जे काय आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ना, त्या पुरोगामी महाराष्ट्राचंही देव म्हणून आम्ही इथे येतो। चला, राजकीय काय विचारायचं भाषणात म्हणाले आहेत, प्रशासकीय पातळीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी जनतेच्या मनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, मागं असंच वक्तव्य नीलम गोरे यांनी देखील केलं नाही, मला माहित नाही। तर बारामतीत माझ्या एवढं काम करणारे आमदार यापुढे कोण? अजित पवार म्हणताय त्यांनी शरद पवारांना चिमटा काढलाय, 1952 पासून आमदार असलेल्या काम शरद पवारांना चिमटा काढणार नाही। मंत्री शरद पवारांनी मंत्री गिरीश महाजन यांचे IAS अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे असा गौप्यस्फोट जो आहे तो एकनाथ खडसे यांनी केलेला आहे। कोणाबरोबर? IAS अधिकाऱ्यांसोबत, आणि त्यांचे जर रेकॉर्ड बाहेर काढले 10 वर्षातले तर बाहेर निघेल। देवाच्या दरबारात दारामध्ये कुठे या गोष्टीवर राहायची? एक महत्त्वाचा प्रश्न होता, शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा जी आहे ती मंगेशकर ट्रस्टने संघाच्या लोक दिली, पुण्याचे माजी महापौर जे आहेत खिलारे, शरद पवार यांनी केलं। बघा, ते सगळं समोर आलेलं आहे, सरकार चौकशी करत आहे। इस्पितळ ही किमान माणुसकी दाखवायची जागा आहे, ते असू द्या, ते अंबानीचा असू द्या का मंगेशकरांचा, किमान माणुसकी दाखवायची जागा कुठला असेल ते इस्पितळ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकानं तो विचार केला पाहिजे। धंदा होतो ना, पण माणसं मारण्याचा धंदा करू नका।